नमस्कार, मी अरविंद आठले. आज चातुर्मास सुरू झाला खऱ्या अर्थाने. आषाढी एकादशी आणि पंढरपूरला सर्व भक्तजनांचा अफाट मेळावा आज विठ्ठलाच्या दर्शनासाठी जमलेला आहे. विठ्ठल आता 4 महिने शयन करणार आहे. शेष शयन. आणि या गोष्टीचा विचार करण्यासाठी आज मी तुमच्यासमोर आहे. मला खूप वाटतं की तुम्हाला पुष्कळ काही सांगावं आणि हे सांगणं माझं कर्तव्य आहे असं मला वाटतं. 4 महिने विठ्ठल म्हणजे विष्णू शेषशयन करणार आहे. तर हे शेषशयन काय आहे? आपल्या अध्यात्मामध्ये, भारतीय परंपरेमध्ये, वैदिक परंपरेमध्ये शेषाला प्रचंड महत्त्व आहे. आपली जी सप्तचक्र आहेत, मूलाधारापासून सहस्रारापर्यंत, यालाही शेषाची कल्पना दिलेली आहे. माऊलींनी 6व्या अध्यायात या शेषाचं वर्णन केलेलं आहे. त्याच्या प्रत्येक अंग प्रत्यंगाचं वर्णन केलेलं आहे. हा शेष आपण समजावून घेतला पाहिजे. हा शेष आपल्याला आचरता आला पाहिजे. या शेषामध्ये प्रचंड तीव्र विष आहे. एकदा जर त्यांनी दंश केला तर माणूस जिवंत राहत नाही. तर हे विष काय आहे? राणाने भेजा विष का प्याला पीवत मेरा हासी रे. म्हणजे काय? विष का प्याला कोणी भेटला आणि हा कसा काय आला? माऊली म्हणतात, चंदनाची चोळी माझे अंग अंग जाळी. आता ही चंदनाची चोळी आणि तरी अंग अंग जाळी. उलट आपण चंदन शीतल समजतो. या सगळ्यांचा विचार जर आज आपण केला तर येते 4 महिने जे विष्णू शयन झाले करणार आहेत त्याचा अर्थ आपल्या लक्षात येईल. उत्पत्ती, स्थिती, लय ही आपल्या तिन्ही मुख्य देवांची कामं आहेत. उत्पत्ती, ब्रह्मादेव उत्पत्ती करतात. स्थिती मधला काळ सगळा तुमचं आयुष्यभर जे काही घालवतात, अनेक घडामोडी होतात, हे विष्णू करतात. आणि शेवटी शिव तांडव करून तुमचं अस्तित्व नष्ट करतो. या देहाचं तुमचं अस्तित्व नष्ट नाही होत. अस्तित्व नष्ट होण्यासाठी तर आपल्या सर्व ऋषीमुनी कडाक्याचे प्रयत्न केलेले आहेत. अस्तित्व नष्ट म्हणजे काय? तुमच्या ज्या काही भावना आहेत, या भावना स्थिर करणे. शेवटी समाधी हे आपण आपलं ध्येय ठरवलेलं आहे. निर्गुण निराकार, नुसती साधी समाधी नाही, सगुण साकार नाही, निर्गुण निराकार. तर सगुण साकार ही मूर्तीपूजा आहे आणि निर्गुण निराकार ही त्याच्यावर मुख्य वेदांनी जे काही सांगितलेलं आहे, अहम नचभूत संगहा, मी शरीर नाही. हे 4 महिने आपण हा जर विचार केला योग्य तऱ्हेने, तर हे 4 महिने का निवडले बरं? सगळी शेतीची कामं झालेली आहेत आणि शेतकरी किंवा मेजॉरिटी त्या काळचा सगळा समाज हा शेतकरी समाज होता. आजही त्याच्या भरोश्यावर आपण 2 वेळचे खातो आहोत. प्रसंगी त्याला विसरतो आहोत या ठिकाणी. तर हे जे आहे हे सगळं समजावून घेऊया. या 4-5 दिवसात माझ्या डोक्यात असं आहे की हे सगळं समजावून घेऊया आपण. हे सगळं का आहे, कशासाठी आहे, का सगळी धडपड आहे? मुक्ती करणारे लोक, नुसते नाक दाबून वेगवेगळ्या विद्वत्तेचे लेक्चर जोडणारे लोक खरंच मुक्त आहेत का हो? मुक्त म्हणजे काय? तुकाराम म्हणतात, नलगे धन मुक्ती संपदा आहे. तुकारामासारखा संत श्रेष्ठ जेव्हा म्हणतो तेव्हा त्या मुक्तीचा अर्थ तुम्हाला लक्षात घेतला पाहिजे. मुक्ती म्हणजे सर्वांपासून सुटका, सर्व विचारांपासून सुटका, सर्व सुखदुःखापासून सुटका. शांत, त्यारे उलट कमलो में पलट. आज जाऊन आपण अतिशय शांत डोळे मिटून
परमेश्वराचं ध्यान करून त्याच्यात विलीन होणे, कसलीही आशा आकांक्षा न राहणे, कसलीही इच्छा न राहणे, ही आहे मुक्ती. ही मुक्ती झाल्यानंतर परमेश्वराची सुद्धा इच्छा राहणार नाही. कसला परमेश्वर? अस्तित्व जिथे संपताय तिथे अस्तित्व ज्या ठिकाणी संपताय तिथे कुठला परमेश्वर आणि कुठलं कोण? नथिंग. सर्व काही शून्य आहे. शून्यात शून्य मिळवलं तरी शून्य आहे, शून्याला शून्याने गुणलं तरी शून्य आहे, शून्याला शून्याने भागलं तरी शून्य आहे. सगळं शून्याच्या शून्यात जाणे ही मुक्ती आहे. मग ती याची देहा याची डोळा सुद्धा तुम्हाला मिळू शकते. विचार करून बघा. एकादशीनंतर गुरुपौर्णिमेपर्यंत चंद्राची कला वाढत जाते रोज. पौर्णिमेला सगळ्यात मोठा चंद्राची कला पूर्ण फुल मून ज्याला आपण म्हणतो खऱ्या अर्थाने, तो जास्तीत जास्त पृथ्वीच्या जवळ असतो त्यावेळेला. तर अशा वेळी ह्या काही दिवसात जर आपण विचार केला तर आपण त्या मुक्तीच्या जवळ जाऊ का नाही जाऊ? मुक्ती कुठले विद्वत्तीत नाही, ती आहे आपल्या विचारात. आणि म्हणून हे 4 महिने विष्णू झोपणार आहेत. त्यावेळी आपण आत वळूया, आपण आपल्याविषयी विचार करूया. ह्या सगळ्या विश्वव्याप अशा चक्रामध्ये आपण जे काही सापडले असत, पुनरपि जननम पुनरपि मरणम, हे जे काही सतत चक्र चालू आहे, आपण म्हणतो या चक्रातून सुटका पाहिजे म्हणजे मुक्ती. हा सुटका इथेच आहे. तुम्ही विचार करून पहा. तुम्हाला विचारांची शक्ती जेव्हा तुम्ही वाढवाल तेव्हा ही सुटका इथेच आहे. तर या 4 महिन्यांचा जर आपण विचार केला, सगळे आपले सण या 4 महिन्यात आलेले आहेत. आपले एक बाप्पा, हा गणपती बाप्पा याच ह्याच्यात येतात. सण उत्सव मोठे आपण साजरे करतो. सगळ्या सण मेजॉरिटी दिवाळीपर्यंत ह्या 4 महिन्यात आहेत. हे सण साजरे करायचे म्हणजे काय करायचं? आतला आनंद घ्यायचा. सणांचा उद्दिष्ट आनंद घेणे आहे. हे जर उद्दिष्ट असेल तर ह्या 4 महिन्यात आपण आपला आतला आनंद घेण्याचा प्रयत्न करूया. मला आठवते माझी जी काही सुरुवात झालेली आहे ही ह्या चातुर्मासापासून सुरुवात झाली. या चातुर्मासात एकांतवासात राहण्याची मला आज्ञा झालेली होती. आज 25 वर्षे या गोष्टीला झाली. मला आज त्यामुळे त्याची आठवण झाली. प्रकर्षाने तुमच्यासमोर काही हे विचार मांडले पाहिजेत ह्याची मला आठवण झाली. अध्यात्म फार काही अवघड नाही आहे. मनाचा व्यायाम, मनाचा आयाम हा खरं अध्यात्म आहे. मन मानून उन्मन करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, हे अध्यात्म. आपली ताटी उघडायची आहे. मन मारावं लागतं त्यासाठी. आणि मनावर जे काही नियंत्रण आहे हे नियंत्रण देण्यासाठी आज आपण उपवास करतो. उपवास, त्याच्या जवळ बसणे, त्याच्या पायाशी बसणे. कुणाच्या? ज्याचा ध्यास आपल्याला घ्यायचा आहे, ज्याचं ध्येय आपल्याला गाठायचं आहे, त्याच्या पायाशी बसून शांतपणे आपण जर विचार करू शकलो तर तो खरा उपवास आहे. दुर्दैवाने आपल्याकडे उपास म्हणजे खाण्यापिण्याची चंगळ आणि त्या दिवशी भरपूर जड अन्न खायचं असं नाही. खरं तुम्ही त्या दिवशी उपास म्हणजे विश्रांती दिली पाहिजे तुमच्या पोटाला. अगदी लाईट जे असेल ते खावं. आमच्या संप्रदायामध्ये मला असं आठवत आहे की साबुदाणा टाळला द्यायचा. साबुदाणा हा जड अन्न आहे. वऱ्याचे तांदूळ, त्याचीच फोडणी, त्याचाच तांदूळ, हे सगळं आपण उलटं करतोय. उपासाला आपण आणखीन खाऊन त्या पोटावर अत्याचार करतो. जास्तीत जास्त चांगलं गुरुवार का करायचा, शुक्रवार शनिवार का करायचा, तर त्या दिवशी खिचडी खायला मिळते असं नाही आहे. आपण त्या दिवशी मनाला संयम घालण्याची आवश्यकता म्हणून तो उपवास आहे. मनावर संयम करा. तुम्ही सगळे कौड कौतुक करा, वेगवेगळ्या इच्छा तुमच्या होतील त्या सगळ्या पूर्ण करा.
हे सगळं करताना कुठेतरी एक अंकुश हा तुम्ही ठेवण्याची ताकद ठेवून हे सगळं करा. जसं अहिंसा आहे, अहिंसा कोणी करायची? बुळ्या माणसाने, भित्र्या माणसाने अहिंसा नाही करायची. अहिंसा ज्याच्यात शौर्य आहे, ज्याच्यात ताकद आहे, त्या माणसाने केलेली अहिंसा ही आपण समजू शकतो. संसारी माणसांनी सर्व विषयांचा त्याग करून केलेलं जे वर्तन आहे त्याला आपण अहिंसा म्हणूया. कारण त्यांनी सुख काय आहे बघितलेलं आहे, त्यांनी शरीर सुख काय आहे बघितलेलं आहे, त्यांनी खायचं प्यायचं लिहायचं काय सुख आहे हे सगळं बघितलेलं आहे. आणि अशा सुखाचा अनुभव घेतल्यानंतर जो अलिप्त राहतो, जो उपाशी राहतो, ते आपलं ध्येय असलं पाहिजे. सुखांची रेलचेल एवढं केवळ. आता मी गेले महिना दीड महिना माझ्या फेसबुक पेजवर अनेक प्रकारचे खाद्यप्रयोग रोज एक तरी देतो. याच्या प्रतिक्रिया मी जेव्हा बघतो तेव्हा मला मोठी गंमत वाटते. जे तामसी अन्न आहे त्याला सगळ्यात जास्ती आवड आहे, जे खरंच सात्विक आहे त्याला विशेष आवड नाही. दहीपोळी खा म्हणलं तुम्हाला सकाळी उठून, नाही बा, चपचपीत मिसळ पाहिजे, चांगली भाजी पाहिजे, काचऱ्याची. ही जी आपली वृत्ती ही आहे, मुळात आपली वृत्ती ही सुखोपभोगी आहे. त्यात चूक मी काहीच म्हणत नाही, चूक नाहीच आहे. ह्या सगळं असं असून आपण त्याच्यावर नियंत्रण ठेवून जर राहिलो, अंकुश ठेवून जर राहिलो, तर हा अंकुश पाळण्यासाठी हा चातुर्मास आहे. एक चातुर्मास मी धुळे मठामध्ये काढला, एका छोट्या खोलीत. त्यावेळी माझं गायत्री पुरस्चरण चालू होतं आणि ते पुरस्चरण एवढ्या छोट्याशा खोलीमध्ये राहून ही आज्ञा माझ्या गुरूंची होती. मला काय माझा संसार नको होता का, बायकापोरं नको होती का, पण त्या सगळ्यापासून अलिप्त राहून मी तो चातुर्मास धुळ्याला काढला. जसं संन्यासांचा चातुर्मास हा गुरुद्वादशीला संपतो, कारण त्यांना हा 4 महिने परवडत नाहीत, एका जागी त्यांना राहायचं नसतं, तसा नियम आहे त्यांच्या संन्यासाचा. म्हणून त्याचा गुरुद्वादशीपर्यंत आहे. तसा त्यावेळी वर्षी मला गुरुद्वादशीपर्यंत मी केलं आणि त्या दिवशी विलक्षण अशी जी काही मी अनुभव घेतलेला आहे हा मी नाही विसरू शकत. गुरुत्व काय असतं, गुरुला काय त्याचं अधिकार काय आहे, त्याचे लिमिट्स काय आहेत, त्याचं वागणं कसं असावं कसं नसावं, हे गुरुंनी वेगवेगळ्या रूपाने मला शिकवलेलं आहे. माझ्या आयुष्यात गेले 50 वर्षापेक्षा जास्ती मी या उपासनेच्या संदर्भात काम करतो आहे. 1975 पासून आज 2025 आहे. उच्छृंखल वागणं मी अनुभवलेलं आहे आणि त्यानंतर मनावर संयम ठेवून कसं वागावं हेही मी अनुभवलेलं आहे. 2दा मी आयुष्यात चांद्रायण व्रत केलं. चांद्रायण व्रताने अन्नाची वासनाच नाहीशी होते. खूप लोकांना वाटतं की मी खूप शेफ आहे, रोजच्या रोज मी करतो, मी खूप चैन करतो, असं नाही आहे. ज्या क्षणी हे आहे त्या क्षणी ते सोडण्याची माझी तयारी आहे आणि असं अलिप्त राहा, अशी अहिंसा करा. अहिंसा बडबड नाही आहे, उपवास बडबड नाही आहे. उपवास म्हणजे सगळं तुम्हाला जो संयम आहे हा संयम केवळ अन्नावर ठेवायचा नाही आहे, हा संयम तुमच्या वासनांवर ठेवायचा आहे. हा संयम तुमच्या क्षेत्रामध्ये, अनेक क्षेत्रामध्ये हा संयम ठेवायचा आहे. अन्न वस्त्र निवारा 3 आपल्या मुख्य गरजा आहेत. या 3 मुख्य गरजा कमीत कमी करणे, मनाचा विचार करून मनावर संयम ठेवणे. शरीराचे हाल असा त्याचा अर्थ नाही आहे. हाल न करता आनंदात राहून आयुष्य घालवणे, आनंदाने जे समाधान उत्पन्न होतं, या समाधानातून आपल्या वासनांचं नष्टता येते. हळूहळू त्या वासना भोगल्याशिवाय कमी होत नाहीत. कोणी म्हणेल मी दाबतो जोरात वासनेला, नाही होत, जोराने उसळून त्या वर येतात.
एका 80 वर्षाच्या संन्यासाला मूल झालेलं मी बघितलेलं आहे. आयुष्यभर त्यांनी कष्ट केले, पण कुठेतरी संयम सुटला. इतका तो संयम अवघड आहे. हा संयम ठेवण्याचं काम या चातुर्मासात आपण शिकूया, आनंदाने शिकूया. खूप जड काय गीता वाचली, अमुक केलं, हे पुराण वाचलं, ते पुराण वाचलं, केवळ एवढ्याने नाही होत. ही विद्वत्ता, ही माहिती मिळाली तुमच्या शरीराला, ही माहिती मिळाली तुमच्या मेंदूला. माहिती मिळणं म्हणजे अनुभव नाही. अनुभवाची जी किंमत आहे ही फार वेगळी आहे. ही त्या माहितीच्या परे आहे. तेव्हा हे संयम राखणे, तितिक्षा सगळ्यात महत्त्वाची मांडलेली आहे आपल्या ह्याच्यामध्ये, अध्यात्मामध्ये. तितिक्षेशिवाय काय होत नाही. मी आज मला गुरुनी कुठेतरी कानात मंत्र सांगितलं आणि मी सुरू केला आणि 2 महिन्यात 4 महिन्यात मला असं वाटतं की आता मला समाधी लागली पाहिजे, मला अमुक झालं पाहिजे, मला तमुक झालं पाहिजे. इतकं सोपं ते अध्यात्म नाही. आत शिरा, हे आत शिरायला जे शिकवतं ते अध्यात्म. हे आत शिरणं अतिशय महत्त्वाचं आहे. हे तुम्हाला या चातुर्मासात शिकलं पाहिजे. गुढी पौर्णिमेपर्यंत गेले रोज काही ना काही हे विचार मी तुमच्यासमोर मांडणं आहे, त्याचं मनन करा. माझं आत तेलतीळ तुटतं हो. गेले अनेक वर्ष मी हे सामाजिक काम करतो आहे आणि हे काम केल्यानंतर लोकांच्या वृत्ती माझ्या लक्षात येतात. अध्यात्म आपण परमेश्वराची गरज काय असतं तर आपल्या संसारात तो मदत करेल, माझे सगळे कष्ट दूर करेल, माझे सगळे रोग हरण करेल, मला भरपूर पैसा देईल. ते अध्यात्म खरंच आहे का असं? तरी तुम्ही आत्मात जाल का बाहेर याल, तुम्ही बाहेरच्या सुखासाठी धडपडता आहात, हे बाहेरचं सुख खरंच सुख आहे का? संसारिक माणसांनी याचा विचार करावा. अनेक वेळा ते सुख भोगूनही पुन्हा त्या सुखाची पूर्ती होत नाही, पुन्हा पुन्हा ते भोगावं असं वाटतं. त्याला सुख म्हणायचं का? त्याला समाधान म्हणायचं का? समाधान यायला पाहिजे. हे समाधान जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्या सुखाला काही अर्थ आहे का? या सुखातून समाधानाची शेती उत्पन्न होत नाही, ते पीक उत्पन्न होत नाही. समाधानाचं पीक आपण घेऊ शकलो पाहिजे. आणि त्यासाठी हा जो काही चातुर्मास आहे, ही जी काही एकादशी तू पुढे 4 महिने आता आपल्याला आहेत, या 4 महिन्यामध्ये निसर्गसुद्धा शांत असतो. निसर्गसुद्धा तुम्हाला म्हणतो की कमी खा, कमी प्या, जास्ती खाल्लं तर पोट बिघडेल. पोटाचा अत्याचार करू नका. संयम, हे संयम शिकण्यासाठी हा चातुर्मास आहे. हा संयम विचारांचा आहे, आचारांचा आहे, विहाराचा आहे, सगळ्याच प्रकारचा आहे. हा संयम शिकणे हे या चातुर्मासाचं ध्येय आहे. गुरुपौर्णिमेपर्यंत आपण अजून काही गोष्टींचा विचार करणार आहोत, सुखाचा विचार करणार, कारण आपण सगळे सुखाच्या मागे आहोत. हे सुख कसं मिळवावं? सुख हा तुमचा अधिकार आहे. त्याच्यापासून तुम्ही अलिप्त राहण्याची काही आवश्यकता नाही. केवळ नाक तोंड दाबून कुठेतरी एकांतात राहून तुम्ही डोळे बंद केले म्हणजे तुम्हाला काही अध्यात्माला असं नाही. अध्यात्म जीवनात शिकायचं आहे आपल्याला. सगळे आपले ऋषीमुनी विवाहित दाखवलेले आहेत. सगळ्या गोष्टींचा उपभोग घेऊन मग ते त्यापासून अलिप्त राहिलेले आहेत. उपभोग न घेता अलिप्त राहणं इतकी सोपी गोष्ट नाही. आणि हे करण्याचा आज आपण प्रयत्न करूया. त्याचा संकल्प सोडूया की हा चातुर्मास आहे तर मी कसं राहावं, कसं राहावं, काय खावं, काय खाऊ नये, किती झोपावं, किती झोपू नये, कुठलं सुख घ्यावं, कुठलं सुख घेऊ नये, या सगळ्याचा विचार करण्याची संधी या 4 महिन्यात तुम्हाला आहे. विचार करूया आपण. नमस्कार.